काय ग, कमीने आपल्या सगळ्यांना इथं कशाला बोलवलंय? काय माहिती। हे निंगी, आम्हाला इथे बोलवून तुझी मैत्रीण कुठे गेली ग? टाइमपास तर करत नाही ना? हे बघ, आधीच कॉलेजमध्ये खूप टाइमपास झाला। अगं त्योच टाइमपास भरून काढायला तुम्हा सगळ्यांनी इथं बोलवलंय। म्हणजे आलो आलो, माझ्या मित्राकडनं हे आणायला गेलतो। निंगे उशी लाव। हा, हे उशी दे। हे बघा, हे बघा कोण बोलतंय आपल्या संग। ऋषी सर तुम्ही? हॅलो एव्हरीवन, कसे आहात सगळे? तुम्हाला कॉलेजमध्ये जो विषय अवघड गेलाय, जो टॉपिक अवघड गेलाय, तो आज मी तुम्हाला इथे शिकवणार आहे। हो सर, एकदम बेस्ट झालं बघा। आम्हाला तर काही कळालंच नव्हतं। ठीक आहे, इट्स ओके, आपण आता सुरुवात करूयात। कूल, समजलंय सगळ्यांना? सर, थँक्यू। चला आवरा, तयारी करा आणि ऑल द बेस्ट सगळ्यांना। हो सर। कमळे, मी बी आलंच। हा। सर थँक्यू। कमळी, खरं तर मी थँक्यू म्हणालो पाहिजे तुला। मला परत एकदा लेक्चर घेता आलं, तो आनंद मिळाला, खरंच माझा मूड फ्रेश झाला। ऋषी सर, मे आय कम इन? अरे वहिनी साहेब, या 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 या। कसं काय? अरे कमळे, अच्छा, हिच्याशी बोलणं चाललंय होय? हाय कमळी, कशी आहेस? एकदम भारी। अभ्यास कसा चाललाय आता? चांगलं चाललंय बघा, आता परीक्षा आल्यात। बरं, तुला अजून काही डाऊट असेल तर आत्ताच विचार। अहो होय सर, विसरलोच मी। एक टॉपिक होता, तो मला काय कळलंच नव्हतं। जरा मी थांबा, दाखवतो तुम्हाला। एक मिनिट आलो। हाय राधिका, टिफिन्स आणले दोघांचे? हो आई, तुमच्यासाठी पण आणलंय। थँक्यू। ऋषी, मी काय म्हणत होते, जस्ट मोमेंट। हॅलो, या आय विल बी देअर। काय झालं? नाही, बरं, मी काय म्हणत होते, तू मेहतांकडे फॉलोअप करतच असशील। मला वाटतं तू आहूजांना सुद्धा टॅप कर। त्यांना सांग म्हणावं, तुमच्या पुण्याच्या साईटमध्ये आम्ही इंटरेस्टेड आहोत। हो, तसं ऋषी, आय ट्रस्ट यू, बट हिअर इज अ टिप। डील क्रॅक करताना ओव्हर कमिट करू नकोस, पुढे जाऊन आपल्याला त्रास होतो। हो, आय विल मॅनेज, डोंट वरी। आणि या प्रोजेक्टच्या स्लाइड्स रेडी असतील ना तुझ्या? हो, एक काम कर, मला मेल कर सगळ्या। मी करतो मेल। राहू दे, मेल कशाला, बघूनच जाते लगेच। हे सगळं काय आहे? ऋषी, मी तुला विचारते, हे सगळं काय आहे? आई, कॉलेजमधल्या काही स्टुडंट्सना जरा एक टॉपिक अवघड जात होता, म्हणून मी। तू कॉलेज सोडलंयस हे विसरलायस का? इथे इथे ऑफिसमध्ये बसून तू हे सगळं करतोयस? या मुलीला मदत करतोयस तू, जिने तुला, मला, सगळ्यांना फसवलंय? हिला
मुळात मला कामिनीचा मुद्दा त्या दिवशी पटला नव्हता आणि म्हणूनच जेव्हा तू स्टुडंट्स प्रोटेस्टला त्यांची मदत करत होतास ना, मी तुला परमिशन दिली. तिथे हीच मुलगी होती ना? मॅडम हे बघा, त्यांची खरंच काय चूक नाही आहेत. मी एक मिनिट, मी तुझ्याशी बोलत नाहीये. आई एक मिनिट प्लीज. बघ त्यांच्या परीक्षा सुरू आहेत, मी त्यांना फक्त थोडीशी मदत करत होतो, दॅट्स इट. इथे ऑफिसमध्ये राहून तुला कॉलेजचा विचार करायचा असेल ना, तर बेटर यू गो बॅक ऋषी. येते. दिस इज नॉट डन. मला मीटिंगला जायचंय. तुला इथे ऑफिसमध्ये राहून तुझं हे लेक्चर कंटिन्यू करायचं असेल तर कॅरी ऑन. बट लेट मी बी ऑनेस्ट, मी तुझ्याकडनं ही अपेक्षा केली नव्हती. आई एक्सक्यूज मी. ऐक एकदा, आई आई ऋषी सर सॉरी. कमळी प्लीज तू सॉरी म्हणू नकोस. याच्यात तुझी काही चूक नाहीये. तू प्लीज आईचं बोलणं मनाला नको लावून घेऊ. अहो पण किती बोलल्या त्या तुम्हाला? माझ्यामुळे झालं ना. मी तुम्हाला शिकवायचा आग्रह करायलाच पाहिजे नव्हता. कमी एक पहिले तर तू शांत हो, ठीक आहे? तुझी परीक्षा आली आहे, आता तू अभ्यासाकडे फोकस कर फक्त. आईशी बोलीन मी नंतर. सर सॉरी, मी करतो अभ्यास. ऋषी हे बघ, आईंचा कमळीवर राग आहे. त्यांना ह्या सगळ्या गोष्टी न आवडणं स्वाभाविक आहे. अरे माहिती आहे ग वहिनी, पण बरोबर आहे. ऑफिसमध्ये असताना मी त्यासने अभ्यास घ्यायला सांगितलं. मग त्या चिडणार नाही तर काय करणार? माझ्यामुळे उगाच त्यासने वरडा पडला. हे बघ ऋषी, तू आता ह्या सगळ्या गोष्टींचा विचार नको करूस. हळूहळू सगळं होईल व्यवस्थित. बरं मी निघते, मला घरी जायला लागेल. बाय. रोहितला पण सांग जेवून घ्यायला. वहिनी मला जरा बोलायचं आहे. काय रे, काय झालं? वहिनी तुझं आणि दादाचं परत काही वाजलंय का? अरे नवरा बायकोमध्ये छोट्या मोठ्या गोष्टी होतच असतात, विशेष काही नाही. वहिनी तू माझ्याशी बोलू शकतेस. खरं सांग, दादा परत तुला त्रास देतोय ना? मी म्हटलं ना, विशेष काही नाही आहे. तू विचार करतोय असं काही नाही. मला लेट होतोय, जावं लागेल मला. वहिनी तू दादाच्या स्वाभिमानाचा, त्याच्या इज्जतीचा इतका विचार करतेस, हे काय मला काही कळत नाही का? मला माहिती आहे तो तुझ्यावर किती चिडचिड करत असतो ते, पण तू काही बोलायला तयार नाहीस. आणि दादा अशा बायकोला नाव ठेवतोय, काय म्हणायचं याला?